विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्रेमराज चव्हाण अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या टॉपर्स संवादच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, गेले काही दिवस आपण एमपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या कहाण्या या त्यांच्या शब्दामध्ये तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये आपण राज्यसेवा परीक्षेमधून यशस्वी झालेल्या तहसीलदार, त्याचप्रमाणे संयुक्त पूर्व परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक, कृषी सेवेमधून तालुका कृषी अधिकारी आणि कृषी अधिकारी वर्ग 2 या सगळ्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला. गेल्या काही काळामध्ये असलेला हा प्रवास नक्कीच तुमच्यासाठी खूप मार्गदर्शक ठरतो आहे असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं सांगणं आमच्यापर्यंत पोहोचतच आहे. या माध्यमातून आजही एका अशाच अधिकाऱ्याशी आपण संवाद साधणार आहोत, ज्याचा खरं तर हा एमपीएससीचा प्रवास खूप रंजक आणि सर्वांना ऐकण्यासारखा राहिलेला आहे. त्यांनी घेतलेले कष्ट, जिद्द आणि परिश्रम ही नक्कीच आपण त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर प्रत्येकासाठी प्रेरणादायी असणारी अशी आहे. आज आपण संवाद साधणार आहोत नायब तहसीलदार आणि सहाय्यक कक्ष अधिकारी या दोन्ही पदांवरती एमपीएससीच्या माध्यमातून निवड झालेले विक्रांत कृष्णा जाधव सर. मी सगळ्यात पहिल्यांदा या प्लॅटफॉर्मच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर. सगळ्यात पहिल्यांदा राज्यसेवा परीक्षा 2019च्या माध्यमातून तुमची नायब तहसीलदार या पदावरती निवड झाली, त्याबद्दल आमच्या प्लॅटफॉर्मच्या वतीनं तुमचं मनपूर्वक अभिनंदन. सर, या सगळ्या संवादाच्या सुरुवातीला एक असा प्रश्न आहे की सर, तुम्ही प्रॉपर कुठले आहात, आणि त्यानंतरचा एक असा प्रश्न की तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण असतं, कुटुंबाची पार्श्वभूमी नक्की कशी आहे? सर, मी बारामती जिल्हा पुणे येथील रहिवासी आहे. घरी माझी आई आहे, लहान भाऊ आहे. आई शेती पाहते, लहान भाऊ जिमचा व्यवसाय पाहतो. माझ्या वडिलांचं निधन झालेलं आहे, ते नाहीयेत. अशी एक कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. अगदी अगदी, म्हणजे बारामतीचे तुम्ही प्रॉपर आहात. सर, दुसरा एक प्रश्न या संदर्भाने असा विचारायचा आहे की मग तुमचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि पदवीचं शिक्षण हे नेमकं कुठं आणि कोणत्या संस्थांमधून झालं? सर, MS हायस्कूल मधून माझं 10वीचं शिक्षण झालं. तेथे मला 52% मार्क्स मिळाले होते. गणितामध्ये मी अगदी काट्यावर पास झालो होतो. 150 पैकी 52 मार्क मिळाले होते. त्याच्यानंतर मी सायन्सला ऍडमिशन घेतलं VP कॉलेजला, आणि गणित माझा वीक पॉइंट होता आणि अनफॉर्च्युनेटली तिथे गणित होता, तो मी गणितामध्ये फेल झालो 12वी मध्ये. मला 100 पैकी 16 मार्क मिळाले, आणि तो एक खूप क्रिटिकल वर्ष होतं माझ्या आयुष्यामधलं, कारण की माझ्या सोबत सगळे विद्यार्थी पुढे गेले होते. कोणी BSc ला गेलं, कोणी इंजिनिअरिंगला गेलं, परंतु मी मागेच अडकलो. त्यानंतर मग मी विचार केला की आता जिथे आपण ऍडमिशन, कारण गणिताला मी घाबरायचं, ऍडमिशन घेतलं आणि तेथे मी डिस्टिंक्शनने सर उत्तीर्ण झालो 74% लास्ट इयरला. आणि त्यानंतर सर मी MPSC ची तयारी सुरू केली. अगदी, म्हणजे असा एक विद्यार्थी ज्याला 10वीला 150 पैकी 52 मार्क गणिता म्हणजे काठावरती पास, आणि 12वी सायन्सला जो विद्यार्थी गणितामध्ये नापास झालेला आहे, अशा विद्यार्थ्यानं पुढे जाऊन एमपीएससीच्या माध्यमातून 2-2 पदांवरती आपलं नाव कोरावं ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. आपण येत्या काही काळामध्ये त्या सगळ्या विषयांवरती सविस्तर विक्रांत सरांशी बोलणारच आहोत. सर, त्यानंतरचा एक असा प्रश्न आहे की ही सगळी परिस्थिती तुम्ही आता आम्हाला सांगितली, त्यानंतर मग नेमकं एमपीएससी कडे वळण्याचा निर्णय तुम्ही कधी घेतला, किंवा या क्षेत्राकडे स्पर्धा परीक्षांच्या वळण्याची प्रेरणा त्यामागची नक्की काय होती? सर, ऍक्च्युली 12वी मध्ये जेव्हा मी फेल झालो होतो, तेव्हा घरच्यांना पण वाटलं होतं की मी काही करिअर काही व्यवस्थित करणार नाही. परंतु मी डिग्रीला खूप छान अभ्यास केला आणि मी 74% डिस्टिंक्शन मध्ये मिळवलं. सो घरच्यांना एक ते शॉकिंगच होतं. आणि माझ्या वडिलांनी एक माझ्यामध्ये ते एक स्वप्न पाहिलं की जे मी करू शकलो नाही, जे मी अधिकारी होऊ शकलो नाही, तो माझा मुलगा होऊ शकतो. त्यांना ते माझ्यात दिसायला लागलं, आणि त्यांनी सर मग मला मोटिवेट केलं MPSC साठी, की तू MPSC मध्ये जा, तू चांगली तिथं पोस्ट मिळव आणि लोकांसाठी एक चांगलं काम कर, एक चांगला अधिकारी बन, स्वतःचं चांगलं नाव कमव आणि छानपैकी तिथे काम कर. सो वडिलांनी मला मोटिवेट केलं MPSC साठी सर. परंतु MPSC हा प्रकार काय हेच मला माहिती नव्हतं. इव्हन मला त्याचा फुल फॉर्म पण माहिती नव्हता. सो मला तिथून सर स्टार्ट करावं लागलं, कारण की घरचे कोणी जास्त शिक्षित नव्हते, वडिलांचं शिक्षण झालं नव्हतं, आईचं पण झालं नव्हतं. सो तिथून सर मी स्टार्ट केलं, आणि वडिलांनी सर मला खूप ह्याच्यामध्ये प्रेरणा दिली, आणि नंतर ती प्रेरणा माझी स्वतःचीच प्रेरणा झाली सर. अगदी अगदी, खूप महत्वाचं आहे की वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही या क्षेत्राकडे आलात, आणि अगदी एमपीएससीच्या यम पासून आपण जे म्हणतो तिथपासून तुम्ही सुरुवात केली.
तर त्याला लागूनच एक असा प्रश्न आहे की ही सुरुवात जे तुम्ही म्हणता एमपीएससी कडे मी वळालो ती नक्की कोणत्या वर्षापासून झाली आणि सुरुवातीच्या काळामध्ये मग हा सगळा प्रवास आणि त्याची स्ट्रॅटेजी तुमची एमपीएससी बाबत नक्की कशी होती? सर 2012ला मी एमपीएससी काय आहे इथपासून सुरुवात केली. सुरुवातीला काही अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरुवातीला काही मला तसे काही मार्गदर्शन मिळालं नाही हे मी क्लिअर सांगतो. आणि मग मी अभ्यासाला लागलो. बुक्स काय असतात, संदर्भ ग्रंथ काय आहेत, स्ट्रॅटेजी काय असावी याच्याबद्दल पूर्ण अनभिज्ञ होतो. काही क्लास नव्हता, घरीच अभ्यास करायचो. आणि पहिला अटेम्प्ट सर दिला 2012ला. त्याच्यामध्ये यश नाही आलं सर. तर यश नाही आलं तर मी इतका निराश झालो की मी एमपीएससीचा अभ्यासच सोडून दिला. आणि त्यानंतर 2013, 14, 15 या परीक्षा सुद्धा सर मी दिल्या नाही. आणि पूर्णपणे एमपीएससी पासून अलिप्त झालो. आणि थोडक्यात काही म्हणजे असं जास्त माझं फिरणं असेल, ट्रेकिंग असेल, जिम असेल, इतरत्र गोष्टींकडे सर मी म्हणजे वळालो. आणि अभ्यासापासून पूर्णपणे सर मी लांब गेलो होतो. मग फायनली सर मी 2017 साली मला स्वतःला सर अशी जाणीव झाली की जे काम मी हातात घेतलं होतं ते मी किती इनकम्प्लीट सोडलंय. वडिलांनी माझ्यामध्ये एक स्वप्न बघितलं होतं आणि त्याला मी किती म्हणजे न्याय देत नाहीये मी त्याला. आयुष्यभर वडिलांनी मला भरपूर काही दिलं होतं. आज त्यांनी काहीतरी माझ्याकडून मागितलं आणि ते मी करू शकत नाहीये. ही जाणीव कुठेतरी मला खायला लागली. आणि 2017च्या मला अजून आठवतंय जानेवारीमध्ये मी परत अभ्यासाला लागलो. कमबॅक करणं खूप टफ होतं कारण की खूप असं ते जंग लागल्यासारखं झालं होतं. सगळ्या माझ्या पुस्तकांवर धूळ वगैरे लागली होती. ते सगळं साफ वगैरे करून पुस्तकं वगैरे मी काढली आणि अभ्यासाला सुरुवात केली. आणि 2017ला सर मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये तेव्हाच्या राज्यसेवेच्या इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो होतो. परंतु सर मला तिथे इंटरव्ह्यू मध्ये कमी मार्क्स मिळाले, पोस्ट मिळाली नाही. परंतु याचबरोबर सर मी पीएसआय, एसटीआय, एक्साइज या मेन्स पण दिल्या. परंतु 1-2 मार्कांनी मला अपयश येत राहिलं. त्यानंतर सर मी 2018ला एएसओ ही परीक्षा पूर्ण क्षमतेनिशी दिली. 2018ला मी असं ठरवलं की आता काही झालं तरी एएसओ पास व्हायचंच आहे. हा मनाशी एक निर्धारच ठेवला होता की आता 1 मार्कांनी गेली, 2 मार्कांनी गेली हे एक्सक्युजेस द्यायचे नाही. आता करायचंच. आणि मी फायनली एएसओ मध्ये टीटीए मध्ये राज्यात पहिला आलो. आणि 2000 याच दरम्यान माझ्या वडिलांचा सर खून झाला बारामतीमध्ये. आणि 2019ची प्रिलियम माझ्या समोरच होती फेब्रुवारीमध्ये. तरी पण मी प्रिलियमला सामोरं गेलो. प्रिलियम पास झालो, मेन्स पास झालो आणि सर नायब तहसीलदारपदी निवड झाली सर. अगदी अगदी की काही वेळा आपण निशब्द होतो आता म्हणजे हा सगळा तुमचा प्रवास मी ऐकतोय आणि त्याबरोबर तुम्ही जे शेवटची गोष्ट सांगितली म्हणजे आपण म्हणतो की बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात, काही गंभीर प्रसंग येत असतात, पण अशा अडचणींमधून जाणं, स्वतः एक 2012 सालचा प्रवास सुरू करणं, त्यानंतर 4 वर्ष गॅप घेणं आणि 5व्या वर्षी पुन्हा ती नव्यानं सुरुवात करणं, अगदी पुस्तकांची धूळ साफ करण्यापासूनची ती सुरुवात आणि मग त्यामध्ये मिळवलेलं 2 वर्षांचं यश, वडिलांचं स्वप्न पूर्ण करता करता आणि त्यानंतर परत वडिलांच्या बाबतीमध्ये झालेली अशी काही घटना, या सगळ्या गोष्टीतून पुन्हा उभं राहणं ही खूपच मोठी गोष्ट आहे सर. त्या बाबतीत खरंच म्हणजे तुमचं कौतुक करण्यासारखं आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते नक्कीच प्रेरणादायी असेल. तर त्यानंतरचा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की या सगळ्या काळामध्ये मग ज्यावेळेला 2017ला तुम्ही पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली, त्या दरम्यान मग कुणाचं गायडन्स किंवा एखादा क्लास वगैरे जॉईन केला होता का परत या प्रवाहामध्ये येण्यासाठी? तसं असेल तर तो कोणता? किंवा या सगळ्या घटनांमध्ये एखाद्या व्यक्तीचं गायडन्स किंवा मेंटॉरशिप ही तुम्हाला मिळाली होती का? सर मी फ्रँकली नमूद करू इच्छितो की 2017ला काही रिझल्ट्स लागले होते. तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांचे नाव बघून मी फेसबुकवर टाइप करून सर्च करून त्यांना विचारलं की अभ्यास कसा करायचा. पण सर मला कोणी रिप्लाय दिला नाही. माझे मेसेज वाचले पण मला कोणी सुद्धा रिप्लाय दिला नाही. मग मी ठरवलं की आता जे काही करायचंय ते आपल्या स्वतःलाच करायचंय. मग मी ज्या माझ्या चुका झाल्या होत्या 2012ला त्याच्यावर मी ध्यान दिलं की मला आता कशामुळे अपयश मिळलं होतं. मी माझा पेपर उघडला. पेपरमध्ये मला कुठे मार्क्स कमी कमी मिळाले होते. संदर्भ ग्रंथ माझा कुठे चुकला होता. तिथून मी स्टार्ट केलं. फायनली मला लक्षात आलं की आपण स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी कडे वळायला पाहिजे. बेसिक आपण क्लिअर केलं पाहिजे. त्याच्यावरती सर मी खूप रिवाइज केलं. 4-5 वेळा रिवाइज केलं. सो एक मला फ्रेमवर्क आयोगाच्या क्वेश्चन पेपरचा लक्षात आला की मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स याच्यामधूनच येत आहेत. आणि मी आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा खूप अभ्यास केला सर. त्याचा फ्रेमवर्क पाहिला की कुठल्या संदर्भ ग्रंथामधून कुठले क्वेश्चन्स येतात. आणि कमीत कमी पुस्तकं सर मी वाचली आणि रिव्हिजनवर जास्त भर दिला. त्याचा मला फायदा झाला की मी 2017ला टोटल 6 मेन्स दिल्या सर. इंटरव्ह्यू दिला. 2018ला एएसओ पण पास आउट झालो आणि आता सर नायब तहसीलदार पण पास झालो. अगदी अगदी महत्वाचं आहे की कुणाकडनं तरी गायडन्स घ्यावा किंवा मेंटॉरशिप घ्यावी याचा प्रयत्न तुम्ही केलात.
पण बऱ्याच जणांनी तुम्हाला त्यासाठी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे स्वतःचे मेंटॉर झालात आणि त्यानंतर हा सगळा प्रवास तुम्ही सर केलात. खरंच खूप कौतुकाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. सर, एक त्यानंतरच्या 2 गोष्टी उभ्या राहतात की तुम्ही अभ्यास सुरू केल्यानंतर एक असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी पदाची परीक्षा पास झालात आणि मग नायब तहसीलदार. तर पहिला प्रश्न असा आहे की मग सहाय्यक कक्ष अधिकारी या पदाचा ज्यावेळेला तुम्ही अभ्यास केलात, त्याची प्री आणि मेन्सची तुमची स्ट्रॅटेजी काय होती आणि त्या संदर्भाने तुम्ही संदर्भ ग्रंथ किंवा पुस्तकं कोणती वापरली होती, त्या संदर्भात आमच्या विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? सर मला अजून आठवतं की 11 मे 2018ला माझा राज्यसेवेचा इंटरव्ह्यू होता. 13 मे ला कंबाईनची पूर्व परीक्षा होती. कोणताही अभ्यास न करता मी तिथे गेलो होतो. परंतु अगोदर मी खूप अभ्यास केला होता. त्याचा मला फायदा झाला. प्रिलियमला सर कंबाईनसाठी महाराष्ट्र बेस खूप स्ट्रॉंग पाहिजे आपला. त्यातल्या त्यात जिओग्राफी आणि हिस्ट्रीसाठी. त्यानंतरनं पॉलिटीमध्ये पैकीचे पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पॉलिटी असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल आणि जिओग्राफी असेल. हे खूप ह्याच्यातले जे क्वेश्चन्स आहेत ते मोस्ट ऑफ द बुक्स मधलेच क्वेश्चन येतात. सो मी त्याच्यावर खूप जास्त फोकस केलं होतं. सो त्याचा मला फायदा झाला. दुसरी गोष्ट सर, जे बुद्धिमापन गणित आहे त्याला आपण घाबरतो. वैयक्तिक मी सर मॅथ्स मध्ये फेल झाल्यामुळे मी तर खूपच घाबरायचो. परंतु जे मला नको होतं ते परत एमपीएससीच्या वाट्याला आलं. तिथे तर खूप सारं मॅथ्स करायचं होतं, बुद्धिमापन करायचं होतं. परंतु मी असं ठरवलं की आता सर, तुमचा माईक म्यूट झालाय. सगळं बोल. येतोय सर आवाज? येतो. हो. हो. सर त्यानंतर मी बुद्धिमापन मॅथ्सचा खूप सारा सराव केला. सो मला कंबाईनमध्ये 56 मार्क्स मिळाले. आणि एक कंबाईनमध्ये मला मुलांना एक सांगायचंय की आपला स्कोर आहे ना, तो जास्तीत जास्त ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण की मग आपण ह्याला त्याला विचारत बसत नाही की मी पास होईल, की मी माझं काय होईल. त्यात आपला टाईम खूप जातो. कारण एक जण म्हणतो की तू नाही होणार, एक जण म्हणतो की तू होणार. मग याच्यामध्ये खूप व्हेरिएशन होतं आणि वेळ निघून जातो मेन्स येते. सो आपला स्कोर आपण इतका सेफ ठेवला पाहिजे, जास्तीत जास्त मार्क पाडले पाहिजेत, की ह्याला त्याला विचारायची गरजच पडली नाही पाहिजे, की मी पास होईल का नाही, नापास होईल. आपल्याला स्वतःलाच इतका कॉन्फिडन्स पाहिजे, की मी 100% पास होणार आहे. आणि आपण मग मेन्स वरती इतकं तुटून पडतो, की मग फुल कॉन्फिडन्सने आपण अभ्यास करतो. तोच प्रकार माझ्या बाबतीत झाला. मला 56 मार्क्स पडल्यामुळे एक मी गॅरंटेड होतो, की मी एएसओ तर डेफिनेटली प्री पास होणार आहे. मेन्स आली. आता माझ्या 2017ला 1-2 मार्कांनी खूप साऱ्या पोस्ट गेल्या होत्या. यावेळेस मी ठरवलं, आता काय झालं तरी चालेल, पण आता पासच व्हायचं म्हटलं एएसओ. त्यानंतर मी जे बुक लिस्ट आहे ती खूप शॉर्ट मध्ये क्रिएट केली. पहिला जो पेपर होता मराठी इंग्लिशचा, त्यासाठी मी मराठीला फक्त वाळुंबे हे पुस्तक 6 ते 7 वेळा वाचलं. पालनसुरीचं पुस्तक इंग्लिशसाठी घेतलं. ते पुस्तक 6 ते 7 वेळा वाचलं. जे क्वेश्चन्स आहेत मराठी इंग्लिशचे ते सॉल्व्ह केले. त्याचा मला फायदा झाला. 100 पैकी मला 74 मार्क मिळाले फर्स्ट पेपरला. दुसरा पेपर जो होता एएसओचा, त्याच्यामध्ये पॉलिटी खूप इम्पॉर्टंट आहे सर. पॉलिटीला मी सर एम लक्ष्मीकांत हे एकच पुस्तक 4 ते 5 वेळा खूपदा वाचलं. त्याचा मला फायदा झाला. त्याच्यामध्ये पण खूप चांगला माझा स्कोर आला. आणि सर मी एनटीए कॅटेगरीमध्ये राज्यात पहिला आलो सर. आणि त्यानंतर सर राज्यसेवेबद्दल सांगायचं होतं की फेब्रुवारीमध्ये सर राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होती. माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. खूप मी त्यावेळेस दुःखामध्ये होतो. परंतु परीक्षा तर काही थांबणार नव्हती. परीक्षा होणारच होती. शेवटी मला खूप मेहनत घ्यावी लागली. खूप माझं म्हणजे टफ इयर होतं ते माझ्या लाईफ मधलं. कारण की लहानपणापासूनच मला म्हणजे लाडात वगैरे वाढवलं गेलं होतं आणि सगळंच एकदम अचानक संपलेलं होतं तेव्हा. घरात कोणी कमवणारं नव्हतं. खूप सारे प्रॉब्लेम्स होते. कोर्ट कचेरी वगैरे आणि सगळं चालू होतं आणि परीक्षा तरी येऊन थांबली होती. बघता बघता सर जानेवारी आला होता. मग त्यानंतर मी असं ठरवलं की आता जास्त काही बुक्स वगैरे वाचत बसायचं नाही. मोस्ट ऑफ द मी सर 5वी ते 12वी भूगोल केलं. इतिहासाला मी कोळंबे सरांचं पुस्तक केलं. त्यानंतर पॉलिटीला सर मी एम लक्ष्मीकांत ऑलरेडी एएसओ ला इतकं वाचलं होतं की एक कॉन्फिडन्स होता की मी 15 पैकी 13-14 तरी प्रश्न सोडवू शकतो. इकॉनॉमिक्स सर कोळंबे सरांचं केलं होतं. सीसॅटला सर मी आयोगाचे क्वेश्चन पेपर भरपूर सोडवले. खूप 4-5 वेळा सोडवले. आणि परीक्षेला सामोरं गेलो सर. आणि पूर्व परीक्षेला पण मी तीच स्ट्रॅटेजी वापरली की आपला स्कोर जास्तीत जास्त ठेवायचा. सो ह्याला त्याला विचारत बसायला आपला टाइम जात नाही की मी पास होईल का नाही, नापास होईल. मला 220 मार्क मिळाले प्रिलियम मध्ये. कट ऑफ लागला होता 197चा. मी अगोदरच अभ्यास सुरू केला होता. आणि त्यानंतर मेन्सला सर रिव्हिजनवरच मी जास्त भर दिला. एचआरडी असेल, ह्युमन राईट्स असेल, याच्यामध्ये कोळंबे सरांचं पुस्तक असेल किंवा आयपी सरांचं असेल, हे जास्तीत जास्त मी करण्याचा प्रयत्न केला.
आणि मराठी, इंग्लिश आणि पॉलिटी हे विषय माझे ASOलाच इतके पक्के झाले होते की ते मी डायरेक्टली शेवटच्या टप्प्यात जुलैमध्ये शेवटच्या 8 दिवसांमध्येच केले. त्याचा मला फायदा झाला. आणि सर मी उत्तीर्ण झालो. इंटरव्ह्यूला पण मी घरीच प्रॅक्टिस केली. मोबाईल लावून ठेवायचो घरामध्ये. आईला प्रश्न द्यायचो. रोज 10 प्रश्न काढायचो. आईला काही कळत पण नसायचं की हे कसले प्रश्न आहेत. पण आईला म्हणायचो की तू मला हे विचार आणि मी बोलताना घाबरतोय किंवा मी काय चुका करतोय ते मला सांग. आणि अशा पद्धतीने सर मी इंटरव्ह्यूचा पण घरीच तयारी केली बारामतीमध्ये. अभ्यास पण सर मी घरीच केला सगळा. कोणतीही लायब्ररी वगैरे लावली नव्हती. सर्व काही ह्याच टेबलवर जिथे मी आता आपल्याशी संवाद साधतोय इथेच सर सगळं काही केलं. अगदी म्हणजे ज्या टेबल पासून अभ्यासाचा प्रवास सुरू झाला त्या टेबलशीच मी एका यशस्विताची आता मुलाखत घेतोय. नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट असते. विक्रांत सर, एक प्रश्न असा आहे की बरेचसे विद्यार्थी म्हणतात की एमपीएससीचा अभ्यास करायचा आहे तर पुण्याला जायचं असतं किंवा पुण्याला जाऊनच अभ्यास केला पाहिजे वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही बारामतीमध्ये स्वतःच्या घरी राहून हा अभ्यास केला, हे सगळं कसं काय साध्य केलं? किंवा जी मुलं म्हणतात की पुण्याला जाऊन अभ्यास करायचा आहे, त्या संदर्भाने विद्यार्थ्यांना तुमचा काय सल्ला असेल? मला सर विद्यार्थी मित्रांना सांगायचंय की पुण्याला गेला काय, मुंबईला गेला काय, बारामतीला गेला काय, आपल्याला अभ्यासच करायचा आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की श्रीमंत असला काय, गरीब असला काय, दोघांना अभ्यासच करायचा आहे. एमपीएससी काही बघणार नाही काय. एमपीएससीला तो एक पेपर येतोच आपल्याला क्रॅक करायचा आहे. त्यामुळे हे परसेप्शन चुकीचं आहे की पुण्याला जाऊन आपल्याला पोस्ट मिळते. मी स्वतः सर ह्याच टेबलवरती बसून ASO क्रॅक केलीये, राज्यसेवा क्रॅक केलीये, सगळ्या काही पूर्वपरीक्षा मेन्स इथंच सर सगळं केलेलं आहे. बेसिकली आपला अप्रोच असा पाहिजे की मला अभ्यास छान करायचा आहे. हा आपला मुद्दा पाहिजे. मला पुण्यालाच जायचंय, मला मुंबईलाच जायचंय, मला दिल्लीलाच जायचंय. असे किती विद्यार्थी तिथे जातात तिथे. मग सगळ्यांनाच काही यश नाही मिळत. हा आपण विचार कधी करत नाही. मग सगळ्यांनाच यश मिळलं पाहिजे ना. ते पुण्याला आज लाखो विद्यार्थी आहेत. मग ते लाखो झाले पाहिजे. ते होत नाहीत. का होत नाही? तर अप्रोच आपला बरोबर पाहिजे. अप्रोच हा असला पाहिजे की मला जो क्वेश्चन पेपर येणार आहे, त्याच्यात मी कसे जास्तीत जास्त मार्क पाडू, त्यासाठी अभ्यास गरजेचा आहे. मला स्वतःला 2017ला कमबॅक करताना खूप त्रास झाला होता. अभ्यासच करू वाटत नव्हता. अर्धा तास झालं की उठू वाटत होतं. मग मी त्यावेळेस मेडिटेशन स्टार्ट केलं स्वतः. स्वतःशी बोलायचो की आपल्याला आता करायचंच आहे. इथून माघार नाही. इथून माघार नाही. आपल्याला डेडिकेशनच द्यायचंय. आपल्याला कमिटमेंट द्यायचंय. भले किती प्रॉब्लेम झाले तेच करायचंय. वडिलांचं निधन झालं तेव्हा पण मी मेडिटेशनच केलं. स्वतःशी खूप बोललो. आपण स्वतःशी बोललं पाहिजे. सारखं बोललं पाहिजे. आणि स्वतःला त्या ट्रॅकवर आणलं पाहिजे. मग तुम्ही घरी बसला काय किंवा खेड्यात बसला काय, अभ्यास कुठेही तुमचा होणार आहे. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. एक थोडासा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तो मांडणं मला इथं गरजेचं वाटतं की वडिलांचं निधन झालं, त्या बाबतीमध्ये काही घटना तुमच्यासोबत घडल्या आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही कमबॅक केलं. विद्यार्थी म्हणत असतात की एखादी गोष्ट माझ्या संदर्भानं पुढे आली, आर्थिक अडचणी आल्या, घरची परिस्थिती अशी आहे. असे बरेचसे प्रॉब्लेम विद्यार्थ्यांसमोर असतात आणि अभ्यासामध्ये ते थोडेसे डगमगतात. पण तुमच्या बाबतीमध्ये घडलेली गोष्ट बरीच वेगळी होती. मी स्वतः बारामतीत असल्यामुळे मला काही गोष्टी त्या संदर्भातल्या माहित आहेत आणि ते वेळ खूप कठीण होती हेही मी जाणतो. तर त्या संदर्भानं तुम्ही स्वतःला शांत, संयमी आणि कन्सिस्टंट ठेवलं होतं. तर ते कसं काय साध्य केलं आणि त्या संदर्भानं विद्यार्थ्यांना तुमचा काय सल्ला असेल? त्यावेळेस सर खूप हार्ड टाइम होता. एकदम मला असा प्रश्न पडला होता की आता एमपीएससीचं माझं एक रिलेशनच तुटलं काय अशा प्रकारे झालं होतं. परंतु मी असा विचार केला, फक्त एकच विचार केला की जे काम मी हातात घेतलंय ते आता इनकम्प्लीट नाही सोडायचं. ते पूर्णच करायचं. कमिटमेंटच मी बांधली आणि त्रास होत होता, खूप त्रास होत होता. पण मी मेडिटेशन केलं. खूप स्वतःशी बोललो. चांगल्या मित्रांच्यात राहिलो. 2-3 माझे चांगले खूप मित्र होते. त्यांनी मला खूप फोन करून सपोर्ट केला. त्यांनी मला नेहमी सांगितलं, की "तू करू शकतो, तू कर." मी हे करत असताना स्वतः वडिलांचे शब्द आठवले. वडील मला सारखं म्हणायचे, की "माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. तुला मी आयुष्यभर सांभाळतो, पण तू एम-पी-एस-सीच कर." हे वडिलांचे शब्द सर माझ्या कानावर मी आठवायचो, की नाही मला एक काहीतरी टास्क दिलाय, तो मला कंप्लीटच करायचा आहे. आता भले किती कॉम्पिटिशन झालं, भले किती स्पर्धा झाली, तरी हे करायचंच आहे. आणि सर स्ट्रगल आणि प्रॉब्लेम बद्दल मला सांगायचंय, की एम-पी-एस-सी सर इथं सगळ्यांना स्ट्रगल आहे सर. इथं प्रिलिम श्रीमंत असला काय किंवा गरीब असला काय, दोघांना पण सर स्ट्रगल आहे. आपला स्ट्रगल सर एम-पी-एस-सी मध्ये आल्यापासूनच सुरू होतो. कारण की सक्सेस रेशो खूप कमी आहे 0.1%. सो आपण त्याला तयारीच ठेवली पाहिजे. आपण ते एक्सक्युजेस नाही दिले पाहिजेत, की मला आर्थिक अडचणी आहेत, माझ्या घरी प्रॉब्लेम्स आहेत, माझ्या घरी अभ्यास होत नाही, आता माझं लग्नच ठरणार आहे, मग मी अभ्यास कसा करू?
हे असले एक्सक्युजेस एमपीएससी मान्य करणार आहे का? कधीच मान्य करणार नाही. आपण ते द्यायचेच नाही. मग इथं यायचंच नाही मग एक्सक्युजेस द्यायचे तर. असं मला स्वतःचं मत आहे. भले पटणार नाही बऱ्याच जणांना. अगदी अगदी म्हणजे हे बरंचसं मत पटणारं नसलं काही जणांना, तर हे सत्य आहे आणि सत्य बोललं पाहिजे. तीच माणसं यशस्वी होतात, की यशाला कुठेही पर्याय नसतो, यशाला विकल्प नसतो. ही अतिशय महत्वाची गोष्ट बरोबर. विक्रांत सरांनी आपल्याला सांगितली. आणि शांत आणि संयमी राहून कष्ट करत राहिलं तर यश हे नक्कीच आपलं असतं. हेच विक्रांत सरांच्या बोलण्यावरून आता दिसलं. दुसरी एक गोष्ट सर, की तुमचं म्हणजे मी जेवढं तुम्हाला ओळखतो, तुमचं फिजिक किंवा जिमची आवड तुम्हाला प्रचंड आहे. आणि त्या संदर्भाने तुमचं खूप काम आहे. तुम्ही स्वतःची व्यावसायिक आहात सुरुवातीलाच तुम्ही सांगितलेलं आहे. तर त्या संदर्भात हो. स्वतःच्या छंदाला या सगळ्या गोष्टींकडे स्वतःला शांत ठेवण्यासाठी कसा उपयोग करावा आणि स्वतः स्टेबल कसं राहावं त्याबद्दल विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करावं? खूप छान सर प्रश्न विचारला तुम्ही. खूप गरजेचं आहे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आपले छंद जोपासणं. कारण की आपल्याला 10-12 तास अभ्यास करायला लागतो. मेन्सचा जेव्हा आपण अपिअर होतो तेव्हा तर अजून जास्त अभ्यास करायला लागतो. आणि कधी-कधी निराशा येते आपल्याला. आपण हतबल होतो, अभ्यास करत नाही. तर मला असं वाटतं की सर आपण अभ्यास करत असताना आपल्या छंदाला नेहमी महत्त्व दिलं पाहिजे. आपलं माइंड फ्रेश होतं, आपलं मन फ्रेश होतं, विचार छान येतात, एक पॉझिटिव्हिटी येते, अजून काहीतरी छान करण्याची. आणि एफिशियन्सी पण सर खूप छान लागते. वैयक्तिक सर मला जिम करण्याची खूप आवड आहे. मी रोज त्याला अर्धा ते पाऊण तास तरी नक्कीच देतो. आणि मला नेहमी तिथून जाऊन आलं तर तिथे गेलं तरी छान वाटतं. म्हणजे 4 मुलं भेटतात, मित्र भेटतात. जरा वेगळ्या गोष्टींवर चर्चा होते अभ्यास सोडून. आणि माइंड फ्रेश होतं, बॉडी पण छान राहती. बॉडी छान राहिली तर सर एफिशियन्सी पण छान पडते. नाहीतर आपण लायब्ररीमध्ये बसून 4-4, 5-5 वेळा चहा पिऊन आपलं वेट वाढतं, एफिशियन्सी कमी होती. आणि सतत अभ्यास करून एक थोडंसं जरा बोर पण वाटायला लागतं. सो सर मला असं वाटतं, की छंदांना टाईम दिला पाहिजे प्रत्येकाने. ॲट थोडं अर्धा तास तरी काढला पाहिजे सर. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे, की शरीर म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला शेवटपर्यंत तुमच्यासोबत असणारी गोष्ट म्हणजे तुमचं शरीर आहे. आणि ते जपलं तर यश नक्कीच. नक्कीच भविष्यामध्ये मिळतंच. दुसरा एक प्रश्न सर, तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात, की मुलाखतीची तयारी करत असताना तुम्ही समोर आईला बसवायचात आणि आईला म्हणायचं, की हे प्रश्न मला विचार. तर ती तुमची तयारी होती. तर प्रत्यक्षातला मुलाखतीचा तो तुमचा दुसरा अनुभव होता. तो कसा होता? आणि 2019च्या राज्यसेवेच्या वेळी तुमच्या मुलाखतीच्या संदर्भात काय सांगाल? सर खूप मनोरंजक मुलाखत झाली होती माझी. ते एंट्री करता करताच मला मेश्राम सर होते आणि मेश्राम सरांची पहिली रिएक्शन होती, "अरे वाह! तुम्ही तर बॉडी बिल्डर दिसताय. तुम्ही काय महाराष्ट्र श्री वगैरे आहेत काय?" म्हटले. आणि डायरेक्टली तिथूनच माझा इंटरव्ह्यू बसण्याच्या अगोदरच इंटरव्ह्यू सुरू झाला. म्हणजे चालत येत असतानाच इंटरव्ह्यू सुरू झाला. ह्याच्यामध्ये त्यांनी माझ्याकडून टोकन पण घेतलं नाही. जे इंटरव्ह्यूच्या वेळेस टोकन देतात. ते मागायचं पण ते आणि इंटरव्ह्यू पूर्णपणे माझा प्रेफरन्स होता. त्यांनी भरपूर सारे मला हुंडाबंदी क्वेश्चन असेल, एन्काउंटर असेल, त्यानंतरनं लहान वयांमध्ये लग्न होत आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याचे क्वेश्चन्स केले. त्याच्यावर खूप काउंटर झालं म्हणजे. एन्काउंटरच्या प्रश्नाच्या वेळेस माझं असं म्हणणं होतं, की न्यायालयीन अजून तिथे चौकशी होणार आहे. पण सरांचा फोर्स होता, की नाही तुझं मत दे, तुझं मत दे. परंतु मी माझ्या मतावर ठाम राहिलो, की अजून चौकशी होतीये. आपण लगेचच असं निर्णयाकडे नाही यायला पाहिजे. चौकशी पूर्ण झाली पाहिजे आणि जर चौकशी निष्पन्न झालं, की संबंधित अधिकारी दोषी आहे, तर कायद्यानुसार त्यांना शिक्षा व्हावी आणि जर संबंधित अधिकारी दोषी नसतील, तर त्यांना निर्दोष मुक्त करण्यात यावं. परंतु सर मला खूप प्रेशर टाकत होते. परंतु मी ठाम राहिलो. इंटरव्ह्यूला मला हे सांगायचंय, की तुम्ही असं बॅलन्स राहिलं पाहिजे. एका टोकाकडे जायला नाही पाहिजे. ते आपली परीक्षा घेत असतात, की हा फ्लक्च्युएट होतोय का? आपली पर्सनॅलिटी म्हणजे माझ्या मध्ये हा मिळवतोय का? त्यानंतर एक मॅडम होत्या. त्यांनी पण मला महिला आरक्षणावरती प्रश्न भरपूर केले. त्यांनी माझी हॉबी विचारली जिमवर मग भरपूर सारे क्वेशन्स आले. मॅरेथॉनचा असेल वगैरे आणि त्यांना म्हणजे खूप छान वाटलं माझी जिम हॉबी आहे. त्यांचं असं म्हणणं होतं, की प्रत्येकाने ते केलं पाहिजे. अशा प्रकारे सर इंटरव्ह्यू झाला होता. अगदी अगदी खूप महत्वाची गोष्ट सांगितलीत, की पर्सनॅलिटी टेस्ट हे तुम्ही नक्की कसे आहात व्यक्ती म्हणून आणि किती तुम्ही सत्य बोलतात आणि तुमच्या बाजूला स्ट्रॉंगपणे मांडता या संदर्भातलं तुमचं मुलाखत असते. आणि त्या संदर्भानं सरांची तयारी होती. विद्यार्थ्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे, की पर्सनॅलिटी टेस्ट ही तुमच्या ज्ञानाची टेस्ट नसतेच मुळी, कारण त्याच्या आधीच तुम्हाला मेन्समध्ये जज केलं गेलेलं असतं ज्ञाना आधारित. ही तुमची पर्सनॅलिटी टेस्ट असते. तर त्या संदर्भाने सरांनी खूप
छान मार्गदर्शन आपल्याला केलं आहे. सर, आता प्रश्न असा आहे की तुमचा हा प्रवास 2012 साली सुरू झालेला, किंबहुना त्याच्याही आधी म्हणजे गणितास नापास होणारा विद्यार्थी ते नायब तहसीलदार आणि सहाय्यक कक्ष अधिकारी असा प्रवास आहे. ज्या दिवशी हा निकाल लागला पहिला सहाय्यक कक्ष अधिकारी पदाचा आणि त्यानंतरचा नायब तहसीलदार पदाचा, त्या दिवशी घरच्यांची रिॲक्शन, तुमची स्वतःची रिॲक्शन काय होती? त्या दिवसाबद्दल काय सांगा? सर खूप खूप म्हणजे ड्रास्टिक चेंजेस झाले त्या दिवशी. एसओचा रिझल्ट मला अजून लक्षात आहे 19 मार्च 2019 ला लागला होता. तेव्हा सर माझ्या वडिलांचं निधन झाल्यामुळे घरचं वातावरण अतिशय दुःखी होतं. सगळेजण निराशामध्ये होते. पण सर ज्या दिवशी माझा रिझल्ट लागला, एक नवी अशी उमंग आली घरामध्ये. सगळे माझी आई असेल, माझा भाऊ असेल, ते सगळं दुःख सर बाजूला गेलं. एक पॉझिटिव्हिटी आली घरामध्ये. खूप सगळ्यांना छान वाटलं आणि सगळ्यांनी सेलिब्रेट केलं. मी पण स्वतः खूप आनंदी होतो, की जे गोष्ट हातात घेतली होती, ती कंप्लीट केली. आणि त्यानंतर सर नायब तहसीलदारच्या वेळेस तर खूप मी क्रिटिकल टाइम मधून गेलो होतो. आणि रिझल्ट येईल का नाही मला शाश्वती नव्हती याच्याबद्दल. मी सगळ्यांना सांगायचो, की काय माझं होणार नाहीये. मी घरी वगैरे सगळ्यांना सांगून ठेवलं होतं. परंतु संध्याकाळी 5 वाजता रिझल्ट लागला. त्या दिवशी पण सर 19 जूनच होता आणि एएसओच्या वेळेस पण 19 मार्चच होता. म्हणजे हा एक योगायोग असेल. आणि अचानक रिझल्ट आला. माझं नाव नायब तहसीलदारपदी होतं. माझी आई खूप आनंदी झाली. आईने सगळ्यांना फोन केले. माझा लहान भाऊ तो पण खूप आनंदी झाला. सगळे माझे मित्र आले. त्यांनी मला भेटले. आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझा सत्कार केला. सगळे माझे आपले काही ओळखीचे होते त्यांनी केला. आणि एक नवीन पॉझिटिव्हिटी, एक नवीन आत्मविश्वास आला, की आपण करू शकतो. सगळं घरचं वातावरण छान झालं आणि पुढच्या प्रवासाला पण चालना देणारा हा एक कॉन्फिडन्स होता. अगदी अगदी. एक प्रश्न त्याला लागून असा आहे की अधिकारी झाल्यानंतर आयुष्यामध्ये खूप चेंजेस होतात असं सगळेच म्हणत असतात. तुम्ही ते कदाचित अनुभवत असाल. प्रश्न असा आहे की अधिकारी होण्यापूर्वीचा विक्रांत आणि अधिकारी झाल्यानंतरचा विक्रांत जाधव, याच्यामध्ये काय फरक आहे? तुम्ही तो अनुभवत आहात का? त्याबद्दल काय सांगा? खूप सर फरक असतो. अगोदर ज्यावेळेस आपण सामान्य असतो तेव्हा आपल्याला कोणी विचारत नाही. जसं की मी तुम्हाला म्हटलं, की मी सामान्य होतो. मी अनेक अनेक जणांकडून मार्गदर्शन घ्यायचा प्रयत्न केला. कोणी रिप्लाय पण केला नाही. परंतु आता असं आहे, की ह्या विक्रांतपासून मी सर साहेबपर्यंत गेलो एका दिवसामध्ये. सो मी एमपीएससीचा खूप थँकफुल आहे, की त्यांनी माझ्यासारखं बॅकग्राऊंड असणाऱ्याचं बॅकग्राऊंड नाही बघितलं. त्याचं टॅलेंट बघितलं. त्याचं हार्डवर्क बघितलं आणि माझं लाईफ चेंज केलं. ऍक्च्युली हा प्लॅटफॉर्म कुठेच मिळणार नाही आपल्याला. आपण कुठं प्रायव्हेट वगैरे मध्ये गेलो तर ते बघणार तुमचं बॅकग्राऊंड वगैरे, तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंड मध्ये आलाय. आणि एमपीएससी हे केवळ मेरिट बेसिसला मनापासून म्हणजे थँक्स केलं, की माझ्या लाईफ मध्ये हा चेंजेस घडवला. आणि भरपूर जणांचे मला मेसेजेस आले. भरपूर जणांनी मला गायडन्ससाठी विचारलं इन्स्टावर, एफबीवर. सगळ्यांना सर रिप्लाय दिले. कारण मला अनुभव होता, की मला कोणी रिप्लाय दिला नव्हता. मला असं कोणाला विदाउट रिप्लाय ठेवायचं नव्हतं. सगळ्यांना मी रिप्लाय दिला. कोणी मला इतके काही क्वेश्चन्स विचारले. अजून पण मला जसा वेळ मिळेल सगळ्यांना मी रिप्लाय देतोय. कारण स्वतः मी लाईफ मध्ये इतकं पाहिलंय, की मला असं वाटतं, की दुसऱ्याबरोबर असं कोणाबरोबर होऊ नये. एखाद्याला लवकरात लवकर यश मिळावं. कारण सर मार्गदर्शकाची भूमिका खूप इम्पॉर्टंट असते एमपीएससी मध्ये. तर मार्गदर्शक जर चांगला असेल ना सर, तुम्ही एका वर्षात पास करू शकता एमपीएससी. माझा स्वतःचा अनुभव आहे सर. कारण की एओसोच्या मला मार्गदर्शन होतं. एओसो मी पास आउट झालो. त्या मार्गदर्शनावरती सर मी नायब तहसीलदार क्रॅक केलं. कारण की मला ते कळलं होतं, की काय करायचंय, काय नाही करायचं. सो मला पण असं सांगायचंय, की जे कोणी पोस्ट होल्डर आहेत त्यांनी पण सामोरं गेलं पाहिजे. माहिती दिली पाहिजे सगळ्यांना. जेन्युइनली माहिती दिली पाहिजे. आपण जे काही केलंय ते. असं. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे की ज्या परिस्थितीमध्ये आपण गेलोय ती परिस्थिती आता नवीन ऍस्पिरंट्सला अनुभवता कामा नये. त्यासाठी विक्रांत सर खूप हो. चांगल्या रीतीनं सगळ्यांना मार्गदर्शन करत आहे. ही खूप नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. या संवादाच्या या मुलाखतीचा सर शेवटचा प्रश्न, इतकं प्रचंड मोठं यश तुम्ही मिळवलं या सगळ्या कठीण परिस्थितीमधून जाताना, यश मिळाल्यानंतर या सगळ्या यशाचं श्रेय द्यायचंच असेल तर तुम्ही कुणाला द्या? सर पूर्ण श्रेय मी माझे वडील, आई, माझा भाऊ, माझं कुटुंब यांना देईन. त्यांच्यामुळेच वडिलांमुळेच सर मी एमपीएससी मध्ये आलो होतो. नाहीतर मला एमपीएससीचा सर फुल फॉर्म पण माहित नव्हता. त्यांच्यामुळेच मी आज नायब तहसीलदार झालो. आणि मला विश्वास आहे, की ते बघत असतील मला, आनंदी असतील. आणि अजून पुढचा प्रवास पण चालू आहे सर. डीवायएसपी होण्याचं माझं एक ड्रीम आहे सर. सो मी पण अभ्यासच करतोय. असंच तुमचे सर्व मित्रांचे सर विशेष नेहमी बरोबर राहावे हीच माझी इच्छा आहे सर. अगदी अगदी. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही काळामध्ये आपण
सहाय्यक कक्ष अधिकारी नायब तहसीलदारपदी निवड झालेले विक्रांत जाधव सर यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थी मित्रांनो, असं म्हणतात की माणसाच्या आयुष्यामध्ये कठीण प्रसंग येतात, कठीण कालावधी येतात आणि बऱ्याच वेळेला माणूस त्या सगळ्या परिस्थितीला पाहून हरून जातो किंवा आपण होप सोडून देतो. पण आज आपण ज्याशी संवाद साधला तो माणूस स्वतः 10वी आणि 12वी मध्ये गणिताच्या संदर्भानं 12वी मध्ये नापास झालेला विद्यार्थी जो पुन्हा नव्यानं पेटून उठून ग्रॅज्युएशन डिस्टिंक्शन मध्ये पूर्ण करतो. 2012ला सुरू केलेला एमपीएससीचा प्रवास हा मधल्या काळामध्ये सोडून देऊन पुन्हा एकदा नव्यानं तयारी करतो. मध्यंतरीच्या काळामध्ये घरामध्ये काही अनपेक्षित गोष्टी घडतात, त्यातही खचून न जाता स्वतःला फार जिद्दीनं उभा ठेवतो आणि त्यातून एमपीएससीच्या 2 परीक्षांमध्ये अव्वल क्रमांकाचं यश मिळवतो. हा प्रवास नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, जे कोणी स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक नक्कीच आहे. मला वाटतं आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, माझे मित्र विक्रांत जाधव सर यांच्याशी आपण आजच्या भागामध्ये संवाद साधला. टॉपर्स संवादच्या सिरीजमध्ये मी प्रेमराज चव्हाण अशाच काही यशस्वी अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी कहाण्या तुमच्यासाठी आणखीन घेऊन येणारच आहे. तोपर्यंत पाहत राहा आणि ऐकत राहा अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती टॉपर्स संवाद. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू सर.